नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 11 एप्रिलच्या भागामध्ये नंदिनी आणि जीवा आता खोलीमध्ये आलेले असतात. तर तेव्हा नंदिनी जीवाला म्हणते, आता या दोन्हीपैकी एक बोट निवडा बरं. तर तेव्हा जीवा वैतागलेला असतो आणि म्हणतो, आता हा कुठला खेळ आहे? तर तेव्हा नंदिनी म्हणते, आता हा कुठला खेळ म्हणजे हाच खेळ खेळला नाहीत का तुम्ही काल माझ्यासोबत? आणि तेव्हा जीवाला तो क्षण आठवतो सुद्धा, ज्यावेळेस जीवाने असे दोन बोट पुढं केलेले असतात आणि एक बोट चॉईस कर असं नंदिनीला म्हटलेलं असतं. आणि त्यानंतर नंदिनीने जेव्हा बोट निवडलेलं असतं, तर तेव्हा जीवा म्हणालेला असतो की आपण आईबाबा नाही होणार. म्हणजे नंदिनीने तेच बोट निवडलेलं असतं. आणि आता ते आठवल्यानंतर जीवा म्हणतो, नाही नाही, मला नाही खेळायचा हा खेळ, असं म्हणून तो जाऊन बाजूलाच बसतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो जीवा, असं काय करताय तुम्ही? फक्त माझ्यासाठी एकदा प्लीज. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, नाही नाही, मला नाही खेळायचं, बस बाकी मला काही सांगू नकोस. तर तेव्हा नंदिनी म्हणते, असं काय करताय? तर तेव्हा जेव्हा म्हणतोय, बघ मला माहिती आहे तू माझं मन राखण्यासाठी ना पॉझिटिव्ह उत्तरच देशील. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बघा जे काही उत्तर असेल ना ते खरं खरं प्रामाणिकपणाने तुम्हाला सांगेन, खरंच सांगते मी. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, पण कशासाठी खेळायचा हा खेळ? याने साध्य काय होणार आहे? तर तेव्हा नंदिनी आता चिडते आणि म्हणते, हे एवढे प्रश्न मी विचारले होते का तुम्हाला काल? निमूटपणाने खेळले का नाही? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अच्छा अच्छा, म्हणजे तुला फिट्टमफाट करायचे तर. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बघा असं काही सुद्धा नाही आहे, आणि जे काही होणार आहे ना ते मी खेळ संपल्यानंतर सांगेनच तुम्हाला. आता खेळूया ना प्लीज प्लीज. हे बघा, ही दोन बोटं आहेत आणि या दोन बोटांपैकी ना एका बोटामध्ये आपण आई बाबा होणार आहे असं आहे, आणि दुसरं बोट आपण आई बाबा होणार नाहीये असं आहे. असं म्हणून ती दोन बोटं आता जीवासमोर करते. आणि तेव्हा जीवा तर वैतागलेला असतोच, तिच्याकडे बघत असतो. तर नंदिनी म्हणते, हे बघा जरा नीट विचार करा आणि बोट निवडा. तर तेव्हा आता जेव्हा विचार करून करून एक बोट निवडतो, तर तेव्हा आता नंदिनी थोडीशी नाराज होते आणि म्हणते, आपण आई बाबा नाही होणार आहे. तर तेव्हा आता जेव्हा अजून जास्त वैतागतो आणि म्हणतो, मी म्हटलं होतं ना मला नाही आहे खेळायचं. तर तेव्हा नंदिनी म्हणते, उगाचच खेळलो ना आपण हा खेळ, म्हणजे जे नाही होणार आहे ते आपण आता ॲक्सेप्ट करायला पाहिजे ना, नाही का? म्हणजे मित्रांनो, नंदिनीने आता ही गुगली टाकलेली असते आणि आता ती गुगली बरोबर वर्क होते हां इथं. जीवा लगेचच आता बॅकफूटवरती येतो आणि म्हणतो, म्हणजे बघ ना नंदिनी, कसं असतं क्रिकेटमध्ये किंवा बघ जनरल कुठल्याही खेळामध्ये ना, पहिला डाव जो असतो ना तो देवाचा असतो. म्हणजे तो इतका सिरियसली घेत नाहीत. म्हणजे काय, मगाशी तू हा खेळ जेव्हा तू मला खेळायला सांगितलास ना, तेव्हा मी काय मनापासून खेळलो नव्हतो हां. तू म्हणालीस म्हणून मी ते बोट धरलं होतं. त्यामुळे काय ना, आपण ना पुन्हा एकदा हा डाव खेळून बघूयात. आत्ता कसं आहे ना, मी आत्ता एकदम मनापासून खेळेन हां. म्हणजे एकदम प्रॉपर कॉन्सन्ट्रेट करून खेळेन. आणि एकदा एकदा खेळून ना आपण, काय हरकत आहे, बोल ना बोल. तर तेव्हा नंदिनी म्हणते, अहो म्हणजे काय चीटिंग करायची? तर तेव्हा जेव्हा म्हणतो, अगं चीटिंग कसले? हे बघ मी म्हटलं ना तुला, सांगितलं ना आत्ताच सगळं काही. हे बघ आत्ता पण ना खरं खरं मनापासून खेळूयात. मगाशी असंच खेळलो अगं, तू बोललीस म्हणून खेळलो. आता आता एकदम करेक्ट, एकदम म्हणजे एकदम करेक्ट. तर तेव्हा आता नंदिनी तयार होते आणि परत त्याच्यासमोर दोन बोट करते. तर आता जीवाची तर धांदिली उडाली असते. म्हणजे तो आता हे बोट पकडू का ते बोट पकडू असं सारखं सारखं करत असतो. तर नंदिनी म्हणत असते, पकडा पकडा, एक बोट पकडा. आणि आता जीवा राहून राहून आता एक बोट पकडतो. तर तेव्हा नंदिनी आता यावेळेस सुद्धा नाही असं म्हणूनच जीवाला सांगते. तर तेव्हा जीवा आता परत म्हणतो, अगं अगं, हे बघ ना, प्लीज प्लीज प्लीज, अजून एक अजून एक. कसं होतील ना, तीन होतील ना. म्हणजे म्हणजे काय होईल ना, राऊंड होऊन जाईल ना एक कंप्लीट. प्लीज प्लीज, लास्ट लास्ट, मी परत नाही म्हणणार, हे फक्त एकदम लास्ट. तर तेव्हा नंदिनी म्हणते, बरं बरं ठीक आहे, असं म्हणून परत ती दोन बोट त्याच्यासमोर धरते. आणि यावेळेस जेव्हा आता जेव्हा बोट पकडतो नंदिनीचा एक, तर तेव्हा नंदिनी त्याचा हातच पकडते आणि त्याला म्हणते, या या इकडे या, असं म्हणून त्याला खेचत घेऊन आरशासमोर उभा करते. आणि तेव्हा जीवा विचारतो, काय? तर तेव्हा नंदिनी म्हणते, स्वतःला आरशामध्ये बघायचं. आणि म्हणते, बघा आरशामध्ये आपण आई बाबा होऊ शकणार नाही अशी 100% खात्री असणारा हाच माणूस आहे का? हे नीट बघा. आणि म्हणते, काय जीवा, आता खेळामध्ये सुद्धा आपण आई बाबा होणार हे ऐकण्यासाठी किती वेळा, 2 वेळा प्रयत्न केलेत तुम्ही. खऱ्या आयुष्यात पण आपण आई बाबा होऊ यावर का विश्वास ठेवत नाही आहात तुम्ही? मनामध्ये विश्वास ठेवा. हातावर लिहा, वहीत लिहा, वहीवरती गिरवा. पण विश्वास ठेवा. मिरॅकल घडेल जीवा. तुम्ही फक्त विश्वास ठेवा. जीवा, तुमच्या आईने सुद्धा 28 वर्षांच्या मागे जर तुमच्यासाठी आशा सोडून दिली असती, तर मग तुम्ही कसे आला असतात? प्रयत्न करायचे.
आणि आपलं ठरलंय की नाही आपण आपलं बाळ त्या जगातून या जगात नक्कीच आणणार. तर तेव्हा आता असं सगळं नंदिनीने सांगितल्यानंतर जीवा आता तोच प्रश्न परत विचारतो, म्हणतो तुला 100% खात्री आहे? तर तेव्हा आता नंदिनी अगदी त्या जुईसारखंच बोलू लागते, म्हणजे 100% खात्री कशाचीच नसती बाबा, आपण आपलं करत राहायचं, एक दिवस जातील सगळे डाग. तर तेव्हा जीवा तिच्याकडे बघतच राहतो आणि म्हणतो आता हे काय मध्येच. तर तेव्हा नंदिनी म्हणते काय म्हणजे तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न आणखीन काय. तर तेव्हा आता जीवा हसू सुद्धा लागतो. तर नंदिनी म्हणते मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की हार मानू नका, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. तर तेव्हा त्या जीवा नंदिनीकडून चांगलाच इन्स्पायर होतो आणि म्हणतो येस येस, आता मी निराश होणार नाही, अजिबात नाही. आणि म्हणतो आणि खरं तर ना आणखीन एक मार्ग आहे, आपण त्याच्यावरती ना उद्या बोलूयात. तर तेव्हा नंदिनी विचारते कोणता मार्ग?" तर तेव्हा जीवा म्हणतो सांगतो सांगतो, पण त्याआधी एक महत्त्वाचं काम राहिलेलं आहे. असं म्हणून तो आता नंदिनीने आणलेलाच गजरा घेऊन येतो आणि तो गजरा बरोबर नंदिनीच्या केसामध्ये तो माळतो. आणि तेव्हा नंदिनी तर खूपच खुश होते आणि त्यानंतर आपला गाल वगैरे फुगवून पोटाला हात लावून दाखवते की आपल्याला बाळ होणार नक्कीच. आणि तेव्हा जीवासुद्धा आरशामध्ये तिच्याकडे बघत हसत असतो. आणि नंदिनीने तर एकदम सगळा माहोलच चेंज करून टाकलेला असतो मित्रांनो. आणि आता हे दोघे सुद्धा खूप खुश असतात. आणि मित्रांनो त्या जुईमुळे या दोघांच्या मधले होप्सने परत एकदा उभारी घेतलेली असते. आणि मित्रांनो आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी रम्या आता ऑफिसमध्ये येते आणि ती आतमध्ये येत असते तर तेव्हा सगळा स्टाफ एकदमच उठतो आणि जोरजोराने टाळ्या वाजवू लागतो. तर तेव्हा मागून पिऊन काका सुद्धा येतात आणि रम्याला म्हणतात अभिनंदन मॅडम अभिनंदन. तर तेव्हा आता रम्याला तर शॉकच बसतो आणि ती विचारते पण कशाबद्दल. तर तेव्हा एक मुलगी म्हणते कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम, पण तुम्ही बोलला नाहीत, पण चांगल्या न्यूज लपून राहत नाहीत. तर तेव्हा रम्या म्हणते चांगल्या गोष्टी त्या कुठल्या. तर एक जण म्हणतो मॅडम तुमचं लग्न ठरलंय ते कळलंय आम्हाला. तर तेव्हा पिऊन काका म्हणतात चला या निमित्ताने गरमागरम कॉफी, मी तयार आहे, आणू का. असं म्हटल्यानंतर सर्वजण एका स्वरात हो हो असं म्हणतात, पण रम्याला तर एवढा मोठा शॉक बसलेला असतो. कारण आता पारच्या बाबतीत रम्याने काल काही जो आगाऊपणा केलेला असतो ना मित्रांनो, तर आता पार त्याने बरोबर त्याचा हिशोब चुकता केलेला असतो आणि रम्या तर खूप मोठ्या धक्क्यात असते. तर आता पिऊन काका म्हणतात मॅडम तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. तर तेव्हा रम्या म्हणते बॅक टू वर्क ओके ओके. आणि त्यानंतर एकटीजवळ जाते आणि तिला हळूच विचारते कोणी सांगितलं हे. तर तेव्हा ती सांगते पार्थ सरांनी. तर तेव्हा रम्या म्हणते ओके ओके आणि ती आता खूप रागात आलेली असते. आणि मित्रांनो इकडे आता घरामध्ये काव्याशी पुस्तक वाचत वाचत स्वयंपाकघरामध्ये येते आणि तिचं लक्ष नसतं आणि ती धडकणार असते. तर तेव्हा मानिनी तिला अडवते आणि थांब थांब असं म्हणते. तर तेव्हा काव्या म्हणते काय झालं. तर मानिनी म्हणते अगं आत्ता आपटली असतीस तू, लक्ष दे जरा. तर तेव्हा काव्या म्हणते अरे वा साबुदाण्याची खिचडी करताय, पण हे चालतं का प्रेग्नंट बाईला. तर तेव्हा मानिनी म्हणते अरे वा हे तू आपणहून विचारलंस, छान वाटलं मला. तर तेव्हा काव्य म्हणते अरे बापरे हे कसं लक्षात आलं माझ्या. तर तेव्हा मानिनी म्हणते हेच तर होतं ना ग आपलं, म्हणजे कालपर्यंत फक्त आपला विचार करणाऱ्या आपण, वाटेल ते खाणाऱ्या, अगदी पाणीपुरी पावभाजी किंवा चायनीज हादडणाऱ्या आपण अचानक विचार करू लागतो हा पदार्थ आपल्या बाळाला चालेल ना. आणि म्हणते खरं तर खिचडी चालणार नाही अगं, कारण ना साबुदाणा बटाटा शेंगदाणा या सगळ्यांनी भयंकर ॲसिडिटी होते म्हणून. तर तेव्हा काव्य आता थोडीशी नाराज होते. तर मानिनी म्हणते पण दह्यातली काकडीतली कोशिंबीर करणार आहे मी, ती जर का कोशिंबीर तू बोल म्हणून भरून खाणार असशील तर खिचडी खाता येईल, पण एकदम थोडी हां. तर तेव्हा आता काव्य खूपच खुश होते आणि म्हणते थँक्यू थँक्यू. आणि म्हणते एकदम गोड सासू आता तुम्ही. आणि म्हणते नाही पण मला एक गोष्ट सांगा, तुम्ही आत्ता खिचडी करताय म्हणजे देशमुखांचा बोका काही खिचडी खाऊन गेलेला नाहीये नाही का. तर तेव्हा मानिनी म्हणते हो त्याला मी म्हणाले की खिचडी डब्यामधून पाठवते, पण तरीसुद्धा नाही म्हणाला. मला म्हणाला साबुदाणा नको, पोट सुटायला लागले माझं, जरा आत्ताच लक्ष दिलं पाहिजे आणि जर लक्ष दिलं नाही तर काव्याचं आणि माझं पोट सेम साईजचं होईल. असं म्हटल्यानंतर या दोघे हसत असतात आणि काव्या म्हणते काहीही बोलतात, ज्यांना खिचडी खाता येत नाहीये ना त्यांना विचारा काय त्रास होतो. पण मी एक काम करते आई, असंही मला क्लासमध्ये जायचंच आहे, टेस्टचा रिझल्ट आहे ना आज, क्लास आणि ऑफिस जवळजवळच आहे ना, मी जाईन ऑफिसमध्ये त्यांना खिचडी द्यायला. तर तेव्हा मानिनी विचारते अगं पण उन्हातानाची जाणार आहेस.
तर तेव्हा काव्य म्हणते मग ऊन उतरल्यावरती जाईन. तर तेव्हा मानिनी म्हणते पण तोपर्यंत त्याचं जेवण झालेलं असेल ना. तर तेव्हा काव्य म्हणते चहाच्या वेळेत जर पोचले तर खिचडी खातीलच ना. पार्थ देशमुख आवडते त्यांना खिचडी, टाइमलेस पदार्थ आहे ना हा खिचडी. तर मानिनी म्हणते हो चालेल चालेल घेऊन जा. आणि म्हणते रिझल्ट मला कळव हा. तर काव्या म्हणते हो कळवणार असं म्हणून हसत हसत आता तिथून ती निघून जाते. आणि मित्रांनो आपण काल बघितलेलं असतं ना की जेव्हा हा विजय घरी आलेला असतो तर तेव्हा पार्थचा त्याला फोन आलेला असतो. आणि मित्रांनो आता पार्थने चक्क विजयला ऑफिसमध्ये बोलवून घेतलेलं असतं आणि त्याच्याबरोबर छान गोड गप्पा मारत असतो. आणि त्याला म्हणतो आपण लवकरच पार्टी करूयात हा. तर विजय सुद्धा म्हणतो वी मस्ट, अरे माझ्या मित्राचा रेस्टॉरंट आहे, आपण तिथे जाऊयात. आणि असं हे दोघे बोलत असतात इतक्यातच रम्या तिथं रागारागात येते आणि विजय समोर बसलेला आहे का नाही हे बघत सुद्धा नाही. आणि पार्थला म्हणते पार्थ तू आणि माझ्याबद्दल आणि विजय असं म्हणता म्हणता आता तिचं लक्ष विजयकडे जातं आणि ती एकदमच गप्प होते. तर तेव्हा विजय तर तिच्याकडे बघून हसत असतो आणि तिला म्हणतो गुड मॉर्निंग स्वीट हार्ट, आय एम हिअर टुडे. आणि म्हणतो काय किती उशीर, इतक्या उशिराने येतेस का तू ऑफिसमध्ये. आणि म्हणतो बरं आहे बाबा देशमुखांनी लाडात वाढवले तुम्हाला. तर तेव्हा पार्थ म्हणतो अरे देशमुखांच्या सगळ्या लेकींचे असेच लाड केले जातात. आणि हा नेमकं म्हणजे त्या दिवशी तू आलास आणि नेमकं काहीतरी वेगळं चित्र दिसलं तुला. तर तेव्हा विजय म्हणतो अरे अरे फॉरगेट अबाउट इट. तर तेव्हा रम्या विचारते तुमचं पॅचअप झालं का. तर तेव्हा विजय म्हणतो हो पार्थचा आज सकाळी समोरहून फोन आला मला. तर तेव्हा पार्थ म्हणतो मी म्हटलं जाऊ देत रात गई बात गई, ये म्हटलं ऑफिसला. ऑफिस समोर छान फालुदा मिळतो, मागवलाय. आणि काय आहे तुझा होणारा नवरा येणार म्हटल्यानंतर जंगी स्वागत झालं पाहिजे ना. तर तेव्हा विजय म्हणतो हो अरे मी सकाळी आलो तेव्हा लोक फुलं वगैरे घेऊन उभी, मला कळेनाच काय चाललंय काय. तर तेव्हा पार्थ म्हणतो आता ऑफिस स्टाफला फुलं घेऊन उभं करायचं म्हटल्यानंतर सांगितलं पाहिजे ना, देशमुखांचा जावई येणार आहे, स्वागत झालंच पाहिजे. आणि मित्रांनो आता इतर रम्याचं तोंड मात्र बघण्यासारखं झालेलं असतं, कारण पार्थने तर तिचेच दात तिच्याच घशात घातलेले असतात. तर आता विजय म्हणतो बरं ठीक आहे आता आलोच आहे तर एक गोष्ट मागू का. तर तेव्हा पार्थ म्हणतो हो प्लीज. तर विजय आता रम्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो लंच ब्रेकमध्ये 1 तासासाठी मॅडमला घेऊन जाऊ शकतो का. तर तेव्हा पार्थ म्हणतो चोरून कशाला, अरे सगळ्यांच्या समोर बिंदास्त घेऊन जा, रम्या तुझीच आहे. आणि रम्याला विचारतो हो ना रम्या. तर तेव्हा विजय म्हणतो आउटस्टँडिंग. आणि रम्याला म्हणतो मी काय करतो रेस्टॉरंटमध्ये बुकिंग करतो. आणि एक्सक्यूज मी असं म्हणून तो बुकिंग करायसाठी तिथून बाजूला जातो. आणि तेव्हा आता रम्या लगेचच रागारागात पार्थच्या जवळ येते आणि त्याला विचारते हे काय होतं पार्थ. तर तेव्हा पार्थ म्हणतो म्हणजे एकदमच तिच्यासारखंच नाटक करू लागतो. म्हणतो काय होतं म्हणजे अगं विजयसोबत पॅचअप केलेलं आवडलं नाही का तुला. तर रम्या म्हणते तसं नाही, पण जर तुला त्याच्यासोबत पॅचअप करायचं होतं तर तू त्याच्या ऑफिसमध्ये जायला हवं होतंस ना. त्याला इथे बोलवून सगळ्यांच्या बरोबर ओळख करून द्यायची काय गरज होती. मला इतक्यात सगळ्यांना आमच्याबद्दल सांगायचं नव्हतं, इट्स पर्सनल. असं ती बोलत असताना पार्थ तिला थांबवतो आणि म्हणतो रम्या अगं मी सहजच केलं, माझं इंटेन्शन काही नव्हतं. असंही तू म्हणतेस ना आनंद हा पर्सनल नसावा, आनंद वाटला पाहिजे मग तो वाढतो. तू नाही का माझी आणि काव्याची न्यूज शेअर केली सगळं ऑफिसला, नथिंग पर्सनल. बाकी मी विजयसोबत पॅचअप केलेलं आवडलं नाही का तुला. आणि तेव्हा रम्याला धक्काच बसलेला असतो. तर पार्थ अजून एक प्रश्न तिला विचारतो. म्हणतो रम्या तू मनापासून नक्की विजयसोबत आहेस ना. तर तेव्हा रम्या तर तो विषय टाळते आणि म्हणते मी कॉन्फरन्स रूममध्ये चालली आहे, आपले क्लायंट येणार आहेत रस्तोगी सर, त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं आहे. तर तेव्हा पार्थ म्हणतो तू त्याचं टेन्शन नको घेऊस, मी रोहितला सांगितलेलं आहे. तर तेव्हा रम्या म्हणते रोहित तो तर नवीन आहे आणि प्रेझेंटेशन मी तयार केले ना, त्यामुळे मलाच त्यांना व्यवस्थित द्यावं लागेल असं ती सगळी काही बोलत असते. तर पार्थ म्हणतो रम्या नको टेन्शन घेऊस, एन्जॉय द मुमेंट, विजय मस्ट बी वेटिंग, एन्जॉय. असं म्हणून तो तिला जायला सांगतो आणि बाजूला बघून तो हसत असतो. आणि रम्या तर मात्र जाम चिडलेली असते आणि तिचा आता नाईलाज झालेला असतो, म्हणजे तिला जे काही नको असतं ते बरोबर पार्थने तिला दिलेलं असतं. आणि आता इकडे घरामध्ये मित्रांनो जीव आता नंदिनीला घेऊन येतो आणि तेव्हा मानिनी लगेचच नंदिनीला गोड पाणी देते आणि विचारते ऊन उतरलं तरी होतं का रे, आणि काय म्हणाले डॉक्टर असं सगळं काही ती विचारते. तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही नाही डॉक्टर नाही भेटले, पण पार्थदादाने त्यांना सांगून ठेवलं होतं ना, म्हणून गेल्या गेल्या आम्हाला लगेच आत घेतलं, कोणत्या टेस्ट करायच्या हे सुद्धा त्यांनी सांगून ठेवलं होतं. आता बघूयात उद्या काय रिपोर्ट्स येत आहेत. तर नंदिनी खूप दमलेली असते.
तर तेव्हा आता मानिनी तिला विचारते, "दमलीस का गं?" तर तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, थोडं दमल्यासारखं झालंय." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हो, दमणार नाही तर काय होणार? 108 उपवास आमचे." आणि म्हणतो, "तू तरी अगं समजाव हिला. हे असं उपास करून, हे असं अनवाणी फिरून नाही बाळ होत." तर तेव्हा जेव्हा असं म्हणत असतो, तर तेव्हा नंदिनी आता मानिनीला म्हणते, "चला मी थोडं वरती जाऊन जरासा आराम करते." आणि ती आता तिथून उठून निघून जाते. तर मानिनी लगेचच आता जीवाला एक फटका मारते. म्हणते, "काय रे? सारखं-सारखं काय बोलत असतोस रे तिला?" तर तेव्हा जीवा म्हणतो, "अगं अवस्था बघतीयेस ना?" तर मानिनी म्हणते, "असू देत रे. हे बघ तुझी काळजी मला कळतीये. पण तुला सांगू का नंदिनीचा जो विश्वास आहे, तिची जी श्रद्धा आहे ना, त्याला छेडू नकोस रे. हे बघ जेव्हा देव दिसणं म्हणजेच फक्त श्रद्धा नसते. तो आहे याची जाणीव होणं, ते मानणं म्हणजे श्रद्धा असते. आणि तुला सांगू का कधी-कधी संकटाचा काळोख गडद होत जातो ना, तेव्हा श्रद्धेचा दिवा प्रखर होत जातो. कळलं का? म्हणून सांगते तिला मागे खेचू नकोस. सगळं काही नीट होईल रे असं म्हणून ती सगळं काही आता जीवाची समजूत छानपैकी काढते. आणि तेव्हा जीवाला सुद्धा आता ते पटलेलं असतं. आणि आता मानिनी त्याला विचारते, "दमलायस का तू पण?" तर तेव्हा जीवा तर आता मानिनीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपतो. तर मानिनी त्याला थापटत असते आणि म्हणते, "नको जास्त विचार करूस." आणि मित्रांनो आता इकडे काव्या आता ऑफिसमध्ये पोहोचते आणि आल्या-आल्या विचारते पियून काकांना, "कसे आहात तुम्ही?" तर तेव्हा पियून काका म्हणतात, "हो, मी छान आहे." आणि विचारतात, "तुम्ही कसे आहात?" तर तेव्हा काव्यासुद्धा म्हणते, "छान, छान." आणि तेव्हा सगळा स्टाफ एकदम उठून उभा राहतो. तर तेव्हा ती मुलगी विचारते, "अरे काव्या मॅम तुम्ही?" तर तेव्हा काव्या विचारते, "हो, तू कशी आहेस?" तर तेव्हा ती म्हणते, "हो, मी मस्त आहे." आणि खरं तर तुम्हीच सांगा तुमची तब्येत कशी आहे? तर तेव्हा काव्या म्हणते, "मी ठीक आहे." तर तेव्हा दुसरा म्हणतो, "काय कमाल आहे ना? कालपासून सगळ्यांना काँग्रॅच्युलेशन्स करतोय." तर तेव्हा काव्याला काही कळत नाही आणि ती विचारते, "म्हणजे?" तर तेव्हा पियून काका म्हणतात, "काल सरांना केलं, आज रम्या मॅमना." आणि तेव्हा ती मुलगी म्हणते, "आणि तुम्हाला सुद्धा काँग्रॅच्युलेशन्स मॅम." तर तेव्हा काव्या म्हणते, "एक मिनिट थांबा, पण माझ्या टेस्टचा रिझल्ट लागला हे तुम्हाला कसं कळालं?" तर तेव्हा ती मुलगी म्हणते, "मॅडम टेस्ट नाही, तुम्हाला बाळ होणार आहे ना? काल तर आम्हाला सरांनी त्यासाठी मिठाई पण दिली." आणि आता बाकी सर्वजण सुद्धा तिला काँग्रॅच्युलेशन्स करत असतात, पण काव्याला तर धक्का बसलेला असतो. आणि ती आता म्हणते, "आहेत ना, सर आहेत ना?" आणि त्या सगळ्यांना बसायला सांगते आणि ती धक्क्यात असते आणि ती आता आतमध्ये जाते आणि ती चिडलेली खूप असते. आणि इतक्यातच आता आतमध्ये ती रागारागात जाते आणि देशमुख असं म्हणणारच असते, तर तेव्हा तिथे दोघं जण असतात अगोदरच. त्यामुळे काव्या स्वतःला थोडीशी सावरते. तर पार्थ म्हणतो, "काव्या या, या, बसा 1-2 मिनिट." आणि आता काव्या रागारागातच बसते आणि पार्थ ते नोटीस करतो, की काव्या रागाला आलेली असते. आणि तेव्हा आता एक कलीग पार्थच्या समोर बसलेली असते आणि तेव्हा ती म्हणते, "काही नाही सर, मला 2 दिवस सुट्टी हवी होती. माझं डोहाळं जेवण आहे." आणि तेव्हा तसं तिने म्हटल्यानंतर काव्या धक्क्यानेच तिच्याकडे बघू लागते. आणि तेव्हा तिचा नवरासुद्धा तिथेच असतो आणि तो म्हणत असतो पार्थला, "मी काय म्हणतोय सर हिला, की आता हिचा 7वा महिना सुरू आहे. 3 महिने आराम कर आणि पुढं बेबी झाल्यानंतर 3 महिने वेळ घे. म्हणजे 6 महिन्याची पेड लीव्ह घेता येईल ना?" तर तेव्हा ती म्हणते, "नाही पण सर कशासाठी? मी ठीक आहे." तर तेव्हा पार्थ विचारतो, "बरं ठीक आहे, मग तुमचं काय म्हणणं आहे?" तर तेव्हा आता काव्या मध्येच बोलते, म्हणते, "सॉरी मी मध्ये बोलते, पण यांनी सुट्टीवरती जावं असं तुम्हाला का वाटतंय?" असं ती त्या कलीगच्या नवऱ्याला विचारते. तर तेव्हा तो नवरा सांगू लागतो, मॅडम आता कसं आहे 7वा महिना लागलाय. कुठं ती आता ट्रेनने ट्रॅव्हल करणार? ऑफिसपर्यंत चालत येणार, परत 8-8 तास बसून काम करणार. पाय, हात वगैरे सगळंच काही दुखेल. त्यापेक्षा आराम कर ना. मी तिच्या भल्याचंच सांगतोय." तर तेव्हा काव्या तर तिला विचारते, "ताई तुम्हाला सुद्धा असंच वाटतंय का? कुठे एवढं मरमर करत येणार ऑफिसला?" तर तेव्हा ती म्हणते, "अजिबात नाही. बाळाने जर साथ दिली तर मी 9 महिन्यापर्यंत काम करायला तयार आहे. इतकंच काय मी तर पलीकडच्या मॅटर्निटी होममध्ये नावनोंदणीसुद्धा केलेली आहे." तर तेव्हा काव्या तर खुश होते आणि म्हणते, "सी अगदी 9 महिने 9 दिवस होईपर्यंत यांची काम करण्याची तयारी आहे. पण तुम्ही काय म्हणालात? कुठे एवढा ट्रेननी प्रवास करणार, मरमर करणार, कुठे स्टेशनपासून इथपर्यंत चालत येणार आणि काय म्हणालात तुम्ही? पोट दुखेल, पाठ दुखेल, पाय दुखतील आणि हे तुम्ही का ठरवताय? त्या ताई आणि त्यांचं बाळ बघून घेतील ना काय करायचं ते. त्यांना कमी लेखू नका. नाही तुम्हाला माहिती नाही, पण कदाचित म्हणजे असं ती सर्व बोलत असते ना मित्रांनो, तर पार्थ तर तिच्याकडे आश्चर्यानेच बघत असतो आणि त्या कलीगचा नवरा जो असतो तो तर एकदम शांतच झालेला असतो. आणि आता काव्या पुढं म्हणते,
म्हणजे स्टेशनवरून इथपर्यंत चालत येणं हाच त्यांचा व्यायाम असेल, वॉक असेल. बाळ पोटात असतानाही ऑफिसमध्ये येऊन काम करण्याची तयारी आहे त्यांची. तुम्ही त्यांना कमी लेखू नका. आणि म्हणते कसं आहे ना दादा, आम्ही बायका आम्हालाही सांभाळू शकतो, आमच्या बाळालाही आणि आमच्या करिअरला सुद्धा. म्हणजे हे सगळं चालू असतं मित्रांनो. आणि ती तर आता बाहेर जे काही घडलेलं असतं त्याचा सगळा काही राग ती विसरून गेलेली असते. आणि ती पुढं म्हणते तुम्ही काळजी करू नका. आणि तिला म्हणते रेवतीताई काळजी घ्या स्वतःची आणि मस्त काम करा, ऑल द बेस्ट. तर तेव्हा पार्थ म्हणतो डोंट वरी, मी ड्रायव्हरला सांगून ठेवतो, तुम्हाला जर काही इमर्जन्सी असेल ना तर तो तुम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल, तुम्ही काम करा. तर तेव्हा ती रेवतीताई म्हणते ओके सर, थँक्यू. आणि तिच्या नवऱ्याला म्हणतो संकेत तुम्ही नका याच्यामध्ये पडू. आणि तेव्हा आता ते दोघेसुद्धा तिथून निघून जातात. तर तेव्हा पार्थ लगेचच उठतो आणि टाळ्याच वाजवू लागतो. म्हणतो वा काव्या मॅडम, वा वा. तर तेव्हा काव्या म्हणते काय टाळ्या वाजवायला काय झालं? तर पार्थ म्हणतो एकीकडे म्हणता तुम्हाला टेन्शन आले, बाळ आणि काम एकत्र सांभाळू शकेल ना, आणि दुसरीकडे आज क्लासमध्ये जी टेस्ट होती ती पास करून इथे आलात आणि इथे येऊन संकेतला छान समजावलंच सुद्धा. आणि म्हणतो तुम्ही आईला कळवलंत आणि आईने मला कळवलं. बाकी आता मगाशी तुम्ही जे काही वाक्य बोललात ना ते मला फार आवडलं. बाळच आईचं बळ असतं. आम्ही बायका संसारही सांभाळू शकतो, बाळही सांभाळू शकतो आणि करिअरही सांभाळू शकतो. आणि विचारतो हे तुम्ही लक्षात ठेवाल ना? आणि यांचं सगळं असं मित्रांनो चालू असतं. आणि त्यानंतर आता डायरेक्ट रात्री जेव्हा हे सगळे घरी येतात तर तेव्हा पार्थ आणि जीवा जे असतात एकदम गडबडीने खात असतात. आणि नंदिनी काव्य तिथेच उभ्या असतात. तर इतक्यात मानिनी तिथं येते आणि म्हणते अरे काय हे काय एवढं बका खातायत, काय करताय काय एवढं? तर तेव्हा जीवा काही न बोलताच इशाऱ्याने सगळं सांगत असतो आणि तो खाण्यातच मग्न असतो. तर मानिनी म्हणते अरे काय बोलताय तेही कळत नाही मेल्यांनो. आणि विचारते अरे काय रे काव्या घेऊन आली होती ना डबा ऑफिसमध्ये मग? तर पार्थ म्हणतो हो तिथं खाल्लं, पण आता याला खाताना बघितल्यानंतर परत भूक लागली आणि भरपूर आवडते ना मला. तर नंदिनी म्हणते आई देशमुखांच्या मुलांना काय आवडेल ना काही सांगता येत नाही. तर मानिनी सुद्धा म्हणते हो हो खरंय खरंय. तर तेव्हा जेव्हा म्हणतो अगं असं कसं, मला तू आवडतेस ना, असं म्हणून हसू लागतो आणि तेव्हा सगळेच हसत असतात. तर तेव्हा नंदिनी विचारते पण आपण वाट कशाची बघतोय? तर तेव्हा पार्थ म्हणतो सरप्राईजची. तर तेव्हा काव्या विचारते कधी येणार आहे तुमचा सरप्राईज? तर मानिनी म्हणते अगं तुमचं सरप्राईज एक वेळ येईल पण आमचे हे काही यायचे नाहीत. मी मगाशी ना विक्रमला असं फोनवरती म्हणाले तुम्ही एक काम करा, तुम्ही जिथे आहात ना तिथेच राहा, डायरेक्ट पार्थ काव्याला जेव्हा बाळ होईल ना तेव्हाच या. तर तेव्हा पार्थ विचारतो पण आहेत कुठे तुझे मिस्टर एव्हरग्रीन? तर तेव्हा मानिनी सांगते अरे नागपूरला मीटिंगला गेले होते, तिथून मित्रांना घेऊन ताडोब्याला गेलेले आहेत. आणि म्हणजे आता एवढं उन्हाचं कशाला जायचं ताडोबाला, तुम्हीच सांगा दोघं मला. तर जीवा म्हणतो नाहीतर काय घरात वाघीण असताना कशाला जायचं ताडोबाला वाघीण बघायला? असं म्हटल्यानंतर सगळे हसू लागतात आणि मानिनी तर जीवाला एक फटकाच मारते. आणि इतक्यातच आता पार्थचा फोन वाजतो आणि तो फोनवरती बोलून आता फोन ठेवतो आणि म्हणतो आलंय तुमचं सरप्राईज. आणि तेव्हा जीवानंदिनी एकमेकांच्याकडे बघून इशाऱ्याने विचारत असतात. आणि इकडे काव्याला सुद्धा प्रश्न पडलेला असतो की नेमकं काय सरप्राईज आहे. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. रम्याता इकडे विजयला विचारत असते तू काय करणार आहेस? तर तेव्हा विजय सांगतो मी काय करू शकतो ना ते तुला उद्या कळेलच, पार्टनर इन क्राईम असं तो काहीतरी विचित्रच बोलतो. तर इकडे आता मित्रांनो दुसऱ्या दिवशी जीवासुद्धा शूज न घालताच आलेला असतो. तर नंदिनी त्याला विचारते शूज कुठे आहेत तुमचे? तर जीवा सांगतो माझ्या होणाऱ्या बाळाची आई त्याला दुसऱ्या जगातून या जगात आणण्यासाठी इतके प्रयत्न करू शकते, तर मग त्याचा बाप का नाही करू शकत? असं म्हणून हात पुढे करतो आणि तेव्हा नंदिनी त्याच्या हातात हात देते आणि तो गॉगल वगैरे चढवतो आणि दोघे सुद्धा आता प्रयत्न करण्यासाठी म्हणजे देवळात वगैरे जातात. आणि जीवासुद्धा आता अण्वानी तिच्यासोबत फिरत असतो. तर त्यानंतर मित्रांनो आता ज्यावेळेस हे दोघे घरी येतात तर तेव्हा डॉक्टर अगोदरच तिथे घरी आलेले असतात. आणि तेव्हा डॉक्टर या दोघांना सांगतात तुमचे आधीचे रिपोर्ट्स मी पाहिलेले आहेत आणि तुमच्या बाबतीत मिसडायग्नोस झालेला आहे. तर तेव्हा जीवा आणि बाकी सगळ्यांना धक्काच बसतो आणि जीवा तर विचारतो तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? तर तेव्हा त्या डॉक्टर सांगतात हा फॉल्स रिपोर्ट होता. आणि ते ऐकल्यानंतर तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. म्हणजे मित्रांनो आता हे सगळं काही आता रिव्हर्स होतं.
म्हणजे आता नंदिनीला बाळ होऊ शकतं असं डॉक्टरांचं म्हणणं असतं. आणि आता ते ऐकल्यानंतर तर सगळ्यांना तर खूपच आनंद होतो मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच. भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.